बातमी बघूयात नागपूरमधली. कोरोनामुळे गेल्या मार्चपासून बंद असलेल्या नागपूरच्या ग्रामीण भागातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. पूर्णपणे खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत, पण आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्यासाठी केवळ 24,338 पालकांनीच लेखी संमती दिलेली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे बहुतांश पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीयेत. शाळा जरी सुरू असल्या तरी अजूनही पालकांनी मात्र तयारी दर्शवलेली नाही आहे. अर्थातच आपल्या पाल्यांची काळजी आहे आणि 9 डिसेंबरला शिक्षण विभागानं शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी केली होती. त्यानंतर 38 शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचं लक्षात आलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अर्थातच भीती जास्त आहे. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? केतकी, कोरोना संसर्गामुळे गेल्या 8 महिन्यापासून बंद असलेल्या नागपूर ग्रामीण भागातील शाळा आजपासून उघडण्याचा निर्णय नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी घेतला आहे. परंतु शाळेमध्ये पाठविण्यासाठी केवळ 24,000 पालकांनीच लेखी संमती दर्शविली आहे. बहुतांश पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाही. आजपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जो घेतला आहे त्यानुसार पुन्हा शिक्षक व कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी करण्यात आल्या. त्यात 38 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने शिक्षकांनी कोरोनामुक्त होईपर्यंत शाळेत येऊ नये अशा सूचना सुद्धा शिक्षण विभागातर्फे देण्यात आलेल्या आहे. आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक अंतर ठेवावे. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे तापमान मोजण्यात येणार आहे आणि प्रत्येक बेंचवर एक विद्यार्थी बसणार असून एका वर्गामध्ये 30 विद्यार्थी असा वर्ग हा भरणार आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय ग्रामीण भागामध्ये नागपूरच्या शाळा सुरू होणार आहेत आजपासून, पण खरं तर पाल्यांना पाठवायला अजून ग्रामीण भागातले पालक सुद्धा तयार नाहीये. पुढची बातमी आहे कोल्हापूरमधली. हिंद केसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन झालेलं आहे. खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1959 साली त्यांनी हिंद केसरीची पहिली गदा मिळवली होती आणि अनेक मैदानं गाजवणारा कुस्तीपटू हरपल्याची भावना आता सगळीकडे व्यक्त होते. कोल्हापूरमधली ही बातमी आहे. नक्कीच कुस्तीप्रेमींना अत्यंत धक्का देणारी आणि दुःखद अशी ही बातमी आहे. हिंद केसरी होते श्रीपती खंचनाळे आणि त्यांनी खासगी रुग्णालयामध्ये कोल्हापूरच्या अखेरचा श्वास घेतला. 1959 साली त्यांनी पहिली हिंद केसरीची गदा मिळवली होती. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप राजकोळकर. संदीप, काय अधिक माहिती आहे? गेल्या काही दिवसांपासून श्रीपती खंचनाळे हे किती आजारी होते. राज्य सरकारकडून प्रामुख्याने पालकमंत्री सतीश पाटील यांच्याकडून देखील, मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील त्यांच्या उपचारासाठी मदत करण्यात आली होती आणि अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारांना प्रतिसाद दिला नाही खंचनाळे यांनी, त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. खरं तर खंचनाळे हे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचं एकसंबा नावाचं गाव आहे. त्या गावातले, पण ते कोल्हापूरच्या शाहूपुरी इथल्या तालमीमध्ये आले. तिथंच त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली होती आणि 1959 साली पंजाब केसरी बनाता सिंग याला पराभूत करून हिंद केसरीची गदा पहिल्यांदा मिळवणारा पैलवान म्हणून खरं तर श्रीपती खंचनाळे यांना ओळखलं जायचं. त्याचबरोबर 1958, 62 आणि 65 ला देखील त्यांनी ऑल इंडिया चॅम्पियन स्पर्धा ही जिंकली होती आणि 1959 कराडमध्ये आनंद शिरगावकर यांना आसमान दाखवत महाराष्ट्र केसरीचा खिताब देखील पटकावला होता. आणि इतकी सगळी मैदानं गाजवणारा हा कुस्तीपटू अखेर कुस्तीपटूनं शेवटचा निरोप घेतलेला आहे असं म्हणता येईल. आणि काही वेळातच त्यांचं पार्थिव जे आहे ते आता शाहूपुरीतल्या तालमीमध्ये पहिल्यांदा त्यांचं नेलं जाईल आणि त्यानंतर त्यांच्या राहत्या घरी नेलं जाईल आणि त्यानंतर पंचगंगा स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल संदीप.